सुनीलाताईंनी पुस्तक आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. खूप सुंदर परिचय त्यांनी करून दिला आणि त्याचबरोबर गंगादेवीला योग्य न्याय कुलकर्णी मॅडमनी दिलेला आहे आणि त्यांची संशोधक वृत्ती ही सुद्धा सुनीलाताईंनी अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला सांगितली. जसं धनश्रीने मगाशी सांगितलं तसं हे काव्य अनेकांनी बाईंच्या लेखनातनं त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर वाचलेलं आहे आधी. कारण एक फार चांगली आणि दुर्मिळ गोष्ट मला वाटते ती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बाईंनी असं एक स्वतःहून सुरू केलं की आपण घरीच बसलो, काही वेगळं चालू नाहीये काम, तर रोज एक सुभाषित लिहूयात आणि ते त्याच्याबद्दल लिहून अनेकांना पाठवूयात. मोकळेपणाने असं दुसऱ्याला देता येणं ही फार सोपी गोष्ट नसते आणि ते त्यांनी खूप नियमितपणे केलं. म्हणजे एखादं काम अंगावर आपलं आपण घेऊन सुद्धा त्यात नियमितता ठेवणं, त्यामुळे आमच्यासारख्या अनेकांना ती मेजवानी मिळाली आणि मग तीच पुढे चालू राहिली आणि या ग्रंथाचंही अनुवाद बाईंनी चालू केला आणि तेही त्या गटावर पाठवत असतात. गंमत म्हणजे त्यांनी 30 वर्षापूर्वी या विषयामध्ये आपण काम सुरू करावं असं एका निमित्ताने ठरवत होतं. या पुस्तकात त्यांनी ते लिहिलंय. तर एखादी हाडाची संशोधका कशी असते, 30 वर्ष एखादा विषय आपल्या मनात घुळत राहतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काम करून ते पुस्तक स्वरूपामध्ये आणणं ही फार एक विशेष वैशिष्ट्य बाईंचं आहे असं म्हणायला पाहिजे. आता पुस्तकाच्या निमित्ताने थोडंसं बघूयात. हिने सांगितलं त्याप्रमाणे गंगादेवी ही एक दाक्षिणात्य लेखिका आहे किंवा तिला कवी म्हटलं पाहिजे. खरं तर 10व्या शतकातला राजशेखर अशी ग्वाही देतो की पुरुषवत योषिता आपी कवी भवे. पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा कवी असू शकतात. तो कवयित्री शब्द वापरत नाही, तो कवी हाच शब्द वापरतो. त्यामुळे आपण गंगादेवीला कवीच म्हटलं पाहिजे खरं तर. आणि अशा ज्या कवी असतात स्त्रिया त्या बहुतेक वेळेला राजघराण्यातल्या अमात्यांच्या स्त्रिया अशा स्वरूपाच्या शिक्षण घेतलेल्या संस्कृती येणाऱ्या अशा असतात असाही उल्लेख राजशेखर करतो. त्याप्रमाणे गंगादेवी ही सुद्धा काकतीय राजघराण्याचा वारसा असणारी किंवा त्यातली राजकन्या असावी. मी अर्थातच त्याच्या ऐतिहासिक बाबीवर फार बोलणार नाहीये, तो माझा विषय नाही. असं हे एक वेगळं महाकाव्य आपल्याला या निमित्ताने भेटीला येतंय. मधुरा विजयम असं त्याचं नाव आहे, त्याप्रमाणे वीरकंपराय चरितम असंही त्याचं नाव आहे. गंमत बघा, एखादी स्त्री 13व्या-14व्या शतकामध्ये संस्कृतमध्ये काव्य लिहिते आणि त्या काव्याचा प्रमुख विषय आपल्या नवऱ्याने केलेली स्वारी आणि त्याच्यात मिळवलेला विजय असा. त्यामुळे तिचा विषयच वेगळा आहे, त्यातला आशयही त्यामुळे अर्थातच वेगळा आहे. त्याचे पहिले 2 सर्ग आता आपल्याला इथे बाईंनी केलेल्या अनुवादाच्या निर्मितीने उपलब्ध होत आहे. एकूण 9 सर्गांचं एक सुंदर काव्य आहे आणि ह्या काव्यामध्ये ही रचना करताना गंगादेवींनी पूर्ण तयारीनिशी हे काव्य लिहायला सुरुवात केली असली पाहिजे. याच्या खुणा तिच्या पहिल्या लेखनातूनच आपल्याला बघायला मिळतात. नेहमीप्रमाणे प्रघातानुसार मंगलाचरणांनी सुरुवात होते, पण सर्वसाधारण प्रमाणे आपल्याला संस्कृत महाकाव्यांमध्ये शिवाची स्तुती केलेली बहुतेक ठिकाणी दिसून येते. पण गंगादेवीचा काळ असा आहे की त्याच्यामध्ये गणपती ही एक महत्वाची देवता व्हायला लागली होती आणि त्यामुळे गजाननाचं मंगलाचरण करून ती या काव्याला सुरुवात करते. काव्याला सुरुवात केल्यानंतर ती आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व महत्वाच्या कवींचा उल्लेख अत्यंत आदराने करते आणि त्यांची वैशिष्ट्य पण सांगते. त्याच्यामध्ये आदिकवी असे व्यास वाल्मिकी आहेत आणि मग कालिदासापासून भवभूतीपर्यंत अनेक महत्वाचे कवी त्यांचा उल्लेख तिने केलाय. तिने तमिळ कवींचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलाय, त्या वंशातल्या काही कवींचा उल्लेख केलाय. त्यामुळे काव्य रचत असताना तिला जसा काव्य परंपरेचं तिचं वाचन आहे आणि भान आहे, तसं समाजात महत्वाचं कोण आहे, कुणाकडे आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे याची तिची एक स्वतःची दृष्टी असं आपल्याला दिसतं. आणि मग असं टप्प्याटप्प्याने तिथे काव्य पुढे नेताना दिसतंय. या सगळ्यांचा सुंदर परिचय करून दिल्यानंतर ती काव्यशास्त्रीय संज्ञांकडे येते. काव्यदोष, काव्यगुण वगैरे काव्यशास्त्रज्ञांनी त्याच्याबद्दल काय म्हटलंय याच्याबद्दल ती तिथे सांगते. आणि म्हणजे परंपरेने जे काय सांगितलंय ते तिने वाचलेलं आहे, तो उघडच आहे, ते तर ती सांगतेच, पण ती ते केवळ त्यांचं सांगणं उद्धृत करायचं ह्याच्यासाठी त्याचा
म्हणायचं असतं, तिचं त्याच्यावर काहीतरी वेगळं मत असतं, तेही ते अनेक ठिकाणी नमूद करते. त्याचं एक मला फार चांगलं उदाहरण वाटतं ते म्हणजे कवी काव्यकार असतो याविषयी काव्यशास्त्रज्ञांनी बरीच शास्त्रीय दृष्ट्या कारणं दिलेली आहेत. त्याचा उल्लेख तर गंगादेवी करतेच, पण त्याच्याबरोबर ती म्हणते आल्हादम उन्मीलयते. ही इतकी कवी कल्पना आहे काव्य निर्मितीच्याकडे बघण्याची की आल्हाद म्हणजे आल्हाद होतो हे तर सगळंच काव्यशास्त्रज्ञांनी मम्मटांनी सुद्धा सांगितलंय, तो विशेष आल्हाद असतो, पण त्याच्या पुढे जाऊन तो उन्मीलित होतो. एखादी नाजूकशील कळी हळूहळू पाकळ्या उलगडून मोठी व्हावी आणि तिचा सुगंध असं म्हणतात पसरावा, तसं काव्य रसिकाच्या मनामध्ये पसरत जातं. अशा रसिकतेने ती ह्याच्याकडे बघते आणि त्या पद्धतीनेच ती आपल्या काव्याची मांडणी करते असं आपल्याला दिसेल. संस्कृतमध्ये महाकाव्य म्हटलं की त्याची काही ठरलेली पठडी असते, काही विशेष पद्धतीची वर्णनं त्याच्यामध्ये आली पाहिजे, तसे संकेत असतात. त्या संकेताला धरून ती हे काव्य लिहिते आणि त्यामुळे तिने ज्या नगरीचं, विजयानगरीचं ज्या स्थळाशी संबंधित ते काव्य आहे त्याचं सुंदर वर्णन सुरुवातीला तिने केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर तिथल्या राजाचं म्हणजे बुटकर राजाचा उल्लेख झाला, त्याच्या पराक्रमाचं सुंदर वर्णन केलेलं दिसतं. हे वर्णन करत असताना अतिशय भव्य उत्तुंग अशी कल्पना शक्ती तिच्याकडे आहे आणि त्याचा आपल्याला पदोपदी परिचय होतो की ती कशी बघते या सगळ्याकडे. आणि म्हणून ती वर्णन करत असताना सुद्धा छान उपमा वापरते, चांगले शब्दालंकार वापरते, अनुप्रासाचा वापर करते. पण परंपरेने सांगितलंय म्हणून अलंकारांचा वापर करायचा असं न करता त्या काव्याला आवश्यक आहेत ते अलंकार ती वापरते आणि ते अलंकार कुठेही वरचढ होत नाही. म्हणजे अलंकारच आपल्याला फार आवडला आणि कवयित्रीला काय सांगायचं होतं इकडे लक्षच गेलं नाही असं अनेकदा पंडित काव्यामध्ये होऊ शकतं. ते गंगादेवीच्या बाबत होत नाही. त्यामुळे कवयित्री म्हणून अतिशय सजगपणे ती हे काव्य लिहिते असं आपल्याला दिसतं. आणि ती स्वतःच एके ठिकाणी चांगलं काव्य कशाला म्हणावं असं स्वतः सांगताना ती म्हणते सरळ आलाप पेशल असं तिने त्याचं वर्णन केलंय. ते सरळ असलं पाहिजे, त्याच्याशी झटापट करून वाचकाला त्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी खटपट करायला लागता कामा नये. अवघड लिहिणं एक वेळ सोपं असतं, पण सोपं लिहिणं फार अवघड असतं याची जाणीव तिला आहे. त्यामुळे आपलं काव्य हे सरळ असलं पाहिजे आणि ते आलाप पेशल असलं पाहिजे. हा संगीतातला आलाप नाहीये, तर आलाप म्हणजे बोलणं, भाषण करणं, लिहिणं या अर्थाने तो आलाप शब्द ती वापरते. आणि पेशल म्हणजे अतिशय मनोहर. त्यामुळे आपलं लिखाण सरळ असलं पाहिजे आणि बोलणं हे अत्यंत मोहक असलं पाहिजे. अशा स्वरूपाचं वर्णन तिने काव्याचं वर्णन करताना केलंय आणि ते तिच्याच काव्याला इतकं सुंदर लागू करताना आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे तिच्या काव्याचा आस्वाद घेणं रसिकांना फार सोपंही जातं आणि हवंसंही वाटतंय. दोन्ही गोष्टी तिच्या बाबत होताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे स्त्रियांनी संस्कृतमध्ये रचना करणं हे फार मान्य आहे किंवा फार मोठ्या प्रमाणावर घडलंय असं नाहीये. त्याला बरेच जणांनी आक्षेपही परंपरेत घेतलेले आपल्याला दिसतात. असंही त्याच्यावर म्हटलं गेलं की खरंच त्या स्त्रीने लिहिलं होतं का कोणी लिहिलं तिच्या नावावर खपवलं काय माहिती, असंही दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघितलं गेलं आणि त्याच्यावर आक्षेप घेतले गेले. पण आपण जर का गंगादेवीचं काव्य थोडं बारकाईने वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या प्रकारच्या उपमा ही एखादी स्त्री देते सर्वसाधारणपणे तो दृष्टिकोन पुरुषाचा नसतो असं बारीक बारीक गोष्टीमध्ये ते काव्य वाचताना आपल्या लक्षात येतं. एक उदाहरण म्हणून सांगते की ती बुटकराजाची महती सांगत असताना असं म्हणते, सगळेच जण म्हणतात त्याप्रमाणे की त्या राजाची कीर्ती फार महान होती. आणि मग ती कशी महान होती, किती महान होती याचं वर्णन नेहमीच केलं जातं. त्याच्यात ती कल्पना करते की हे जग म्हणजे एक जाळीदार करंडा आहे. आता करंडा आधी घ्यावासं वाटणं हे स्त्रीला जास्त पटकन वाटू शकतं. आणि मग त्याच्यामध्ये कापूर आहे जो सुगंधी आहे, त्या कापराच्या सुगंधासारखी त्याची कीर्ती पसरते. आणि अर्थातच कापराचा रंग शुभ्र आहे आणि कीर्ती शुभ्र असते. आणि तो इतका दाट घट्ट असा त्या कीर्तिमान कापूर पसरला आहे तिथे की ते घट्ट झाकण तयार झालंय त्याच्यावर, अशी कल्पना तिने केली आहे. म्हणजे करंड्याला बायका ठेवतात ना दादरा बिदरा बांधून, तसं काहीतरी. पण ते घट्ट झाकण आहे असं म्हणताना ती शब्द काय वापरते तर ती कंचुकी सारखं आहे असं म्हणते.
आता स्त्रियांना माहिती असेल की पूर्वीच्या काळी चोळी घातली जायची आणि ती चोळी गाठींची चोळी असायची, तर ती घट्ट बांधायला लागायची. तर स्त्रीला जशी आपल्या चोळीला घट्ट गाठ बांधावी लागते तसा घट्ट त्या कापराच्या किर्तीचा एक लेप त्याच्यावर झाला होता, असं ती म्हणते की कल्पना एखाद्या पुरुषाला सुचेल आणि तो ती ह्या पद्धतीने मांडू शकेल असं वाटत नाही. त्यामुळे हे काव्य स्त्रीने लिहिलंय की नाही अशी शंका खरं म्हणजे पुरुषांना याचं काही कारण नाही असं वाटतं. या काव्याचं लेखन करताना अर्थातच तिच्या समोर संस्कृतमधले आधी लिहून गेलेले उत्तम काव्य आहेत, उत्तम कवी आहेत, त्याची तिला जाण आहे, त्याचं तिने वाचनही केलंय असं आपल्याला दिसतं. त्यामुळे काही अनेक चांगल्या कल्पना तिने आधीच्या कवींकडनंही मोकळेपणाने स्वीकारल्या. ध्वन्यालोकामध्ये आनंदवर्धन आणि राजशेखर काव्यमीमांसेमध्ये याच्यावर पुष्कळ चर्चा करतात की काव्य हरणं कशाला म्हणायचं आणि काव्य स्वीकरणं कशाला म्हणायचं. कॉपीराईट वगैरे अशा काही कल्पना त्या काळात नसल्यामुळे त्यांनी वेगळ्या दृष्टीने ह्याच्याकडे पाहिले की वाङ्मय चौर्य नाही म्हणत ते, त्याला कल्पनांचं हरण केलंय आणि काही ठिकाणी ते म्हणतात की त्याचं स्वीकरण केलंय, आपलीशी करून घेतली ती. आणि त्याचे किती प्रकार असतात तेही राजशेखर आणि भ्रामक, द्रावक, कर्षक वगैरे असे दिलेले. तर ती तशा प्रकारची द्रावक असावी असं मला वाटतं. कारण द्रावक म्हणजे काय, तर ती एखादी कल्पना घेते आणि द्रव असावा त्याच्याप्रमाणे ती त्यात विरघळून जाते ती कल्पना तिच्या द्रवामध्ये. तर मला वाटतं गंगादेवीने तसंच केलं, ती आधीच्या कल्पना घेते पण ते आपल्या कल्पनांमध्ये, आपल्या काळामध्ये, आपल्या विचारामध्ये ती त्या मुरवते आणि आपल्याशा करते आणि मगच त्या आपल्यासमोर ती मांडते. त्यामुळे असं जुन्या काव्यांचं ज्यांचं वाचन आहे त्याचं काहीतरी सापडल्याचा एक आनंद आणि त्याच्याशी असणारं साधर्म्य याचाही एक आनंद हे काव्य वाचत असताना आपल्याला ठाई मिळतो. मग अशी म्हटलं तसं वेगवेगळ्या प्रकारची वर्णनं गंगादेवीने ह्याच्यामध्ये केली. त्याच्यामध्ये नगरीची वर्णनं केली आहेत, कंपरायाच्या बालपणाची वर्णनं, म्हणजे आत्ताच्या आलेल्या एवढ्या भागाबद्दल मी बोलते. त्याची आई गर्भार असताना तिच्या गर्भारपणाची केलेली वर्णन आहे. तर एखाद्या गर्भार स्त्रीला माती खावीशी वाटते, ही वस्तुस्थिती तिला माहिती आहे, त्याचा उल्लेख तिने केलाय. किंवा दागिने नंतर जड, म्हणजे आताचे दागिने नाही, त्या काळातले दागिने ते जड झाले की घालायला नकोसे वाटतात त्या स्त्रीला, ह्याचा उल्लेख तिने केलाय. हे सगळं करत असताना फार सुंदर वर्णनं वेगवेगळी तिने ठाई चितारलेली आपल्याला दिसतात आणि स्वतःच्या कल्पनांचा साज त्याच्यावर चढवत मगाशी म्हटलं तसं सरळ आलाप पेशल शैलीचं सुंदर मनोहारी काव्य तिने आपल्यासमोर सादर केलंय. त्यामुळे दक्षिणेकडे तुलनेने अर्थातच संस्कृतमध्ये रचना करणाऱ्या स्त्रियांची परंपरा ही जास्त आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठल्या स्त्रिया होत्या याचा उल्लेख अर्थातच कुलकर्णीबाई त्यांच्या व्याख्यानात करतीलच. असं एक सुंदर काव्य बाईंनी निवडलंय ज्याच्यावर फार काम झालेलं नाही, त्याची हस्तलिखितही फारशी उपलब्ध नाही आणि ही सगळी माहिती अर्थातच बाईंनी प्रस्तावाने दिली म्हणून कळतं. कारण हस्तलिखित हाही एक बाईंच्या अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे गंगादेवीच्या काव्याबद्दल थोडा परिचय करून दिल्यानंतर बाईंच्या लेखनाबद्दलही थोडंसं सांगितलं पाहिजे, हा मोह मला आवरत नाहीये. बाईंनी मगाशी मी उल्लेख केला तशा बाई खरोखरच हाडाच्या संशोधिका आहेत. त्यांनी हा आधी केलेलं काम प्रामुख्याने वेद, ब्राह्मण या विषयातलं आहे आणि त्याच्याकडनंतर त्या आता एका काव्याकडे वळल्या. तर काव्याकडे बघायचा दृष्टिकोन हा अर्थातच वेगळा असला पाहिजे, तो अधिक रसिकाचा असला पाहिजे आणि तो जाणकार रसिकाचा असला पाहिजे. सहृदय असा शब्द त्याला वापरला जातो संस्कृत काव्यशास्त्रामध्ये. त्या सहृदयतेने बाईंनी या काव्याकडे बघितलंय आणि त्यामुळे पारंपरिक टीका, भावप्रकाशिनी नंतर मिळालेल्या टीकेचाही पुढच्या काव्यामध्ये त्यांनी उपयोग केलाच आहे. पण ती मिळायच्या आधी सुद्धा पारंपरिक टीकाकारांची जी संस्कृत मधल्या पद्धत असते ती डोळ्यासमोर ठेवली आहे. एकीकडे चांगलं सहृदय म्हणून रसास्वादही घेतलेला आहे आणि अनेक टीपा, असा तिहेरी संगम याच्यामध्ये झालाय. संगम या शब्दाचा संदर्भ मला वाटतं नंतर श्रद्धा जास्त स्पष्ट करू शकेल. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की संस्कृत मधलं साहित्य वाचायचं असेल तर केवळ संस्कृत भाषा येऊन पुरत नाही. कारण त्या दिलेल्या ह्याच्यामध्ये अनेकदा पार्श्वभूमीला काही कथा असतात, काही वैदिक संदर्भ असतात. त्या सगळ्याचं निरूपण बाईंनी अत्यंत तपशिलात केलंय. त्यामुळे टीपा विस्तृत दिल्या आहेत.
संस्कृतमध्ये दुर्दैवाने ते शब्दशः भाषांतरे करायला लागतं, ज्याच्यातनं मूळ त्याचा आनंद घेता येतोच असं नाही, पण तेही बाईंनी उत्तम पद्धतीने दिलंय. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक श्लोकावर अतिशय विस्तृत टीपा लिहिल्या आणि मग संदर्भानुसार त्या विशिष्ट श्लोकातल्या आशयानुसार ऋग्वेद, गृह्यसूत्र, पुराण इथपासून ते अगदी विंदा करंदीकर, ज्ञानेश्वर माऊली आणि मग मदनाचे उल्लेख करताना इरॉस, क्युपिडी असे सगळे संदर्भ, जितके जास्तीत जास्त संदर्भ तिथे लागू पडतात ते सगळे संदर्भ बाईंनी आवर्जून दिले. आणि असे संदर्भ जेव्हा कळतात तेव्हा त्या काव्याचा आनंद वाचकाला वेगळ्या प्रकारे घेता येतो. नाहीतर बहुतेक वेळेला दुर्दैवाने आपल्याला हिंदीतलीच पुस्तकं वाचायला लागतात आणि त्याच्यामध्ये दिलेले जे अर्थ असतात ते शब्दाला शब्द लावून अर्थाला अर्थ कळतो, पण त्याच्या अंतरंगापर्यंत पोचता येतं का? तर आज ज्या प्रकारचं काव्य केलं जातं तसं ते काव्य नाहीये. हे काव्य समजून घ्यायला तुम्हाला ते शब्दांची व्युत्पत्ती कळायला लागते, त्याचं व्याकरण काटेकोरपणे बघायला लागतं, शास्त्र कळायला लागतात. त्या सगळ्याचे बारकाईने संदर्भ बाईंनी आवर्जून दिलेले आहे आणि त्यामुळे खालच्या विस्तृत टिपा वाचून आपण तो श्लोक जर का परत वाचला तर त्याचा एक आणखी ज्याला इन्फॉर्म म्हणतात तसा माहितीपूर्ण आनंदही आपल्याला घेता येतो. त्यामुळे संस्कृत काव्याचा वाचक हा केवळ रसिक नसतो, तो सहृदय जाणकार असतो. कारण संस्कृत महाकाव्याला विदग्ध काव्य असं म्हटलं जातं ना. दगधातू वापरलाय चक्क तिथे हात ज्यांचे ताळून सुवाळ पण निघालेत त्या काव्यावर असे जाणकार रसिकच फक्त ते काव्याचा आनंद घेऊ शकतात. तो आपल्यालाही मिळण्याची सोय बाईंनी त्यांच्या भाषांतर आणि टिपांमध्ये केली, त्यामुळे तो एक अत्यंत लोभस भाग आहे त्यातला. अनेक शब्दांच्या फार छान व्युत्पत्ती बाईंनी दिल्या. योगक्षेम हा शब्द बरेचदा वापरला जातो, आपल्या LICने तो स्वीकारलाय. कशाचा योग आणि कशाचा क्षेम करायचा आहे त्यांना माहिती की नाही माहिती नाही, पण असे बारीक बारीक संदर्भ बाई देतात, त्या शब्दांच्या अंतरंगापर्यंत जातात. म्हणजे व्युत्पत्ती ही एकीकडे त्या देतात, त्याच्यामुळे ते शब्दाच्या मूळ अर्थापर्यंत जाता येतं. आणि आजकालच्या त्या भाषांशी त्याचा संदर्भ काय बरं असेल असाही बहुतेक विचार त्यांच्या मनात एकीकडे चालू असतो. त्यामुळे जिथे ग्रंथामध्ये आकांडे तांडव येतं तिथे मराठीतल्या आकांड तांडवाशी त्याचा कसा संदर्भ आहे किंवा तो अर्थ कसा जुळतो, अशा प्रकारचे छोट्या छोट्या टिपा बाईंनी त्याला जोडल्या. त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ह्या काव्याचा आनंद घेता येण्याची संधी वाचकांना ह्या अनुवादाच्या निमित्ताने प्राप्त होणार आहे असं मला दिसतंय. बरेच वेळेला एखाद्या विषयावर आपण लिहायला लागलो की थोडंसं हेच कसं चांगलं, हेच कसं महान असा एक आविर्भाव बरेचदा असू शकतो, पण एक संशोधक तसं त्याच्याकडे बघत नाही, तसंच बाईंनी त्याच्याकडे बघितलं नाही. जिथे काहीतरी चूक असण्याची शक्यता दिसते बाई त्याच्यावरही बोलत होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नगरीचं वर्णन विजयानगरीचं वर्णन करताना एके ठिकाणी ते झाडाखाली कस्तुरी मृग होते असा उल्लेख करून जाते. जुन्या कुठल्या तरी काव्यात वाचलेल्याच्या मोहात पडली असेल कदाचित ती, पण हे चुकलंय. कारण कस्तुरी मृग हे फक्त हिमालयन नेपाळ वगैरे किंवा तिबेट सारख्याच प्रांतात असू शकतात, ते इकडे खाली कर्नाटकात कसे काय असतील असं दाखवून त्यालाही बाई कमी करत नाही. म्हणजे जे आपण वाचतो ते केवळ भक्तिभावाने वाचायचं नाहीये, ते समजून वाचायचंय. ही जाण रसिक म्हणून असली पाहिजे, ती वेळोवेळी बाईंनी तिथे दिलेली आपल्याला दिसते. आणि त्या विषयाला जे जे काही अनुकूल आहे, गरजेचं आहे, त्या सगळ्याचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला आहे. आणि त्यामुळे हस्तलिखितांचे मूळ उल्लेख केले, शिलालेखांचे उल्लेख केले, कारण हे एक ऐतिहासिक काव्यही आहे. त्यामुळे ऐतिहासिक काव्याच्या दृष्टीने त्याचं महत्त्व वाचकाला कळावं यासाठीचे उल्लेख प्राचुर्याने याच्यामध्ये बाईंनी केलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे सर्वार्थाने एक सुंदर काव्य वाचायला मिळण्याचा आनंद, आणि केवळ रसिक म्हणून नाही तर एक जाणकार म्हणून, एक संशोधक म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे या काव्याकडे बघण्याची दृष्टी आपल्याला हे पुस्तक वाचलं तर नक्की मिळणार आहे. बाईंशी असं मध्येच कधीतरी गप्पा मारत असताना असं लक्षात आलं की याच्या मूळ हस्तलिखितांच्या प्रती त्यांनी काही लाहोरला एक प्रत आहे ती मिळवण्याचा त्या प्रयत्न करतायत, आणखी काही प्रती मिळतायत का बघतायत. त्यामुळे चिकित्सक आवृत्तीचंही काम त्या प्रती मिळाल्या तर हातात घ्यायचं त्यांच्या मनात आहे. आणि अर्थातच आत्ता आपल्या हाताला आलंय ते फक्त 2 सर्गांचा अनुवाद आहे, एकूण 9 सर्ग आहेत, तोही त्या पूर्ण करणारच आहेत. त्यामुळे मनापासून पुढच्या तुमच्या कामासाठी सदिच्छा व्यक्त करते. लवकरच आम्हालाही ते सगळ्यांना वाचायला मिळो अशी इच्छा व्यक्त करते.
आणि संस्कृतचे विद्यार्थी ज्यांना शब्दशः अर्थही लागतो, संस्कृतवर प्रेम करणारे रसिक ज्यांना चांगली काव्य वाचायला आवडतात आणि एक चांगले संशोधक ज्यांना चांगलं संशोधन करताना कुठल्या कुठल्या बाबी बघितल्या पाहिजेत, कशाकडे लक्ष दिलं पाहिजे, अशा सगळ्यांनाच हा ग्रंथ उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्याचे पुढच्याही आवृत्ती लवकर निघाव्यात अशी अपेक्षा एक थोडासा हावरा वाचक म्हणून व्यक्त करते. आणि असं चांगलं पुस्तक 50वं पुस्तक म्हणून प्रकाशित करण्यासाठी त्रिधारा प्रकाशनचंही अभिनंदन करते. आणि रामनवमीच्या निमित्ताने या आपल्याला सुंदर पुस्तक आमच्या समोर आणल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.